सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला। यावेळी पालकमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बिजू शेखर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं। ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पोलीस दल, होमगार्ड, गृहरक्षक, शहर वाहतूक शाखा, अग्निशमन दल, भोसला मिलिटरी पथक, उर्दू बडी दर्गा, पोलीस बँड पथक, डॉग युनिट आदी पथकांनी संचलन केलं। तसेच विविध शाळांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण करण्यात आलं। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पेटकर यांनी केलं। यामध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेच्या अंतर्गत भारतीय सैन्य दलातील शौर्य चक्र प्राप्त जवान ग्रुप कॅप्टन योगेश्वर कृष्णराव कांदळकर यांना एकर कमी रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या पत्नी यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला। भीमसेन पगारे नाशिक, मनोहर त्र्यंबक कुलकर्णी नाशिक, माधव वाघ निफाड, राजाभाऊ राजवाडे मयत मालेगाव यांच्या पत्नी केदाबाई राजवाडे, त्यासोबतच जान मोहम्मद उस्मान, त्यासोबतच मोहिद्दीन मोहम्मद मयत मालेगाव यांच्या पत्नी यांचा देखील या स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नींचा यावेळी सन्मान करण्यात आला। यासोबतच उत्तम सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अशोक काकड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंचवटी पोलीस स्टेशन, श्री नंदू उगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक BDS नितीन विश्वनाथ संधान, पोलीस हवालदार शहर वाहतूक शाखा नाशिक विनय देवरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद आहेर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना राष्ट्रपती पदक देखील देण्यात आलंय। पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह प्रकाश डोंगरे पोलीस हवालदार यांना देण्यात आलंय। त्यासोबत विशेष सेवा पदक राहुल घोलप पोलीस नाईक, स्वप्नील रंदे पोलीस नाईक यांना देण्यात आले। यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येत असतात। या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील केले। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।